तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या पिंपळखुटी गावात तब्बल 300 वर्षांपासून मोहरम उत्सवाची परंपरा अखंडपणे जपली जात आहे। श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा उत्सव आजही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। मोहरम उत्सवाला पिंपळखुटी गावाच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात विशेष महत्त्व आहे। उत्सवाच्या निमित्ताने गावातील विवाह झालेल्या मुली मोठ्या संख्येने माहेरी परततात। प्रत्येक घरात नातेवाईक आणि पाहुण्यांची वर्दळ वाढल्याने संपूर्ण गावात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते। 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात विधीपूर्वक कपडे बांधण्याच्या परंपरे होते। तिसऱ्या दिवशी गावातील नदीवर जाऊन पाय धुण्याचा विधी पार पाडला जातो। त्यानंतर सवारी गावातील डॉक्टर चंद्रकांत अंगलवार यांच्या घरी पोहोचते आणि तेथून गावातील प्रत्येक घरी नेण्यात येते। सवारी घराघरात पोहोचताच कुटुंबातील सदस्य श्रद्धेने खाली बसून दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात। गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार सवारीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भावना आहे। मोहरमच्या दिवशी रुखमारेडी गोपीडवार यांच्या वतीने अन्नदानाचा उपक्रमही राबवण्यात आला। या उपक्रमातून भाविक आणि उपस्थित नागरिकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ।